ठरलं तर मग या मालिकेच्या 2 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रेक्षकांनो, व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचं एक लाईक आम्हाला अशाच व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन देतं आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर सुरुवातीला आपण पाहत आहोत, अर्जुन प्रियाला म्हणतो, तुझ्या मनात जे जे काही आहे ना, तू ते मला एक मित्र म्हणून सांग. तेव्हा ही प्रिया काहीही न बोलता त्याच्याकडे एकटक बघत असते. आता ही प्रिया काही सांगत नाही हे बघून अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे ना. आता ही प्रिया लगेच म्हणते, अरे नाही, तसं नाही, माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. आता ही प्रिया ड्रामा करतेच म्हणते, मी सांगते हां तुला त्या रात्री काय झालं ते. आता ही प्रिया मुद्द्याचं बोलाचं टाकून फुकटची फालतू बडबड करते. आता हे ऐकून अर्जुन विचार करतो, ही टॉपिक सोडून वाटेल ते काय बोलते. तरी या प्रियाची बडबड काही थांबत नाही. प्रियाची फालतू बडबड ऐकून अर्जुनला आता वैताग आला, पण तो काय करणार, त्याच्याकडे काही ऑप्शनच नाही आहे. आता ही प्रिया बघा प्रेक्षकांनो रडायचं नाटक करते. आता अर्जुन प्रियाला रुमाल देत म्हणतो, तन्वी जाऊ दे ना, आता सगळं व्यवस्थित झालंय ना. आता ही घाणेरडी प्रिया त्या रुमालामध्ये शिंकरते. आता हे पाहून अर्जुनला खूप किळस येते. आता ही प्रिया तोच रुमाल अर्जुनला देत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, राहू दे, तो तुझ्याकडेच राहू दे. आणि आता ही प्रिया पुन्हा एकदा फालतू बडबड करू लागते. आता अर्जुनचा पारा चढतो आणि तो दाट ओठ चावत म्हणतो, अगं ते आश्रमात तू परत आलीस तेव्हा काय झालं ते सांग ना तू मला. इकडचं तिकडचं कशाला बोलतेस प्रिया. आता प्रिया म्हणते, अर्जुन तू माझी उलट तपासणी घेतोस का वकील बनून. तू तर म्हणाला होतास मी तुझा मित्र आहे, पण तू तर वकिलासारखी माझी उलट तपासणी घेतोस रे. आता अर्जुन म्हणतो, नाही ग, तुझ्या मनातलं तू शेअर कर ना बिंदास. तू जर सांगितलंस तर तुला हलका हलका वाटेल ना तन्वी. सांग ना तू काय झालं त्या दिवशी आश्रमामध्ये, तू जेव्हा परत आलीस तेव्हा. म्हणजे विलास काकांबद्दल काही असं वेगळं झालं का. इकडे सायली त्या दोघांसाठी कॉफी बनवून घेऊन जाते आणि ती दरवाजामधून सगळं ऐकत असते. आता अर्जुन प्रियाला म्हणत असतो, प्रिया तू बोलायला लागलीस ना की ऐकतच राहावं असं वाटतं. आता ही चिपकू प्रिया लगेचच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि ती अर्जुनला म्हणते, मला ना इथे फार बरं वाटतंय. आता हे पाहून सायली तिथे येते आणि म्हणते, अरे वा, छानच वातावरण आहे ना. गप्पा चालल्यात वाटतं दोघांच्या. नाही, आता आपण तिघांनी बसून कॉफी प्यायची का. आणि तुम्ही कशाबद्दल नेमकं बोलताय ते कळेल का मला. आता प्रिया बाजूला होत म्हणते, अर्जुन काही गोष्टी ना दोघांमध्येच बोलायच्या असतात, तिसरी व्यक्ती नसेल ना तेव्हा आपण बोलूयात हां. गुड नाईट अर्जुन. असं म्हणून प्रिया तिथून निघून जात असते. तेवढ्यात अर्जुन तिला म्हणतो, अगं तसं काही नाही, तुला जायचं आहे झोपायला. अर्जुन आता सायलीला इशारे करत, तुला झोपायला जायचं आहे ना सायली असं म्हणत असतो आणि इकडून सायली त्याला इशारे करत सांगत असते. तर ही प्रिया बघते आणि म्हणते, अर्जुन तुझी बायको काय तुझं ऐकत नाही आहे आणि जिथे ही असते ना तिथे मी थांबतच नाही. असं म्हणून प्रिया आतमध्ये निघून जाते. आता हे पाहून सायलीला खूप राग येतो. प्रिया आतमध्ये गेल्यावर अर्जुन सायलीला म्हणतो, काय तुम्ही इथे कशाला आलात. अहो तुम्हाला सांगणार होती खुनाबद्दल, ती काहीतरी नक्कीच बोलली असती. सायली म्हणते, मग हे आधी सांगायला हवं होतं ना, दिली का तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तिने. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही ती काहीतरी भलतंच बोलत होती. तेव्हा सायली म्हणते, हो ती तुम्हाला असंच काहीतरी बोलत राहणार आहे, तिला खुनाबद्दल तुम्हाला सांगायचंच नाही आहे, ती असेच तुमचे विषय टाळत राहणार आहे. आता अर्जुन म्हणतो, पण मी आणलं असतं तिला टॉपिकवर, मी तिला बोलायला लावलंच असतं, तुम्ही कशाला आलात. तुम्हाला माहिती आहे का, अशाने आपल्या हाती कोणताच पुरावा लागणार नाही आहे आणि मधुभाऊ सुटणार नाही हो लवकर, आणि ते नाही सुटले तर. आता सायली त्याच्याकडे बघतच राहते आणि दोघीही एकमेकांकडे बघू लागतात. आता अर्जुन पुढे त्याचं वाक्य बदलतच म्हणतो, म्हणजे मी तुमच्या नजरेत वाईट वकील ठरेन ना. असं काय करताय मिसेस सायली, आणि हे सगळं, आणि तुम्ही विसरू नका हां, हे सगळं मधुभाऊंच्या केससाठी चाललंय आणि काहीही झालं ना तरी मला ही केस जिंकायचीच आहे. सायली आता हळू आवाजात म्हणते, चुकलंच माझं. प्रियाचा मला कितीही राग येत असला ना तरी मला शांत बसावं लागेल, कारण मी जर शांत बसले ना तर प्रिया काहीतरी बोलेल आणि मग मधुभाऊ सुटतील आणि मीही इकडून लवकरच जाऊ शकेन. आता सायलीचं हे बोलणं ऐकून बिचारा अर्जुनला कसं तरीच होतं आणि तो तिच्याकडे एकटक बघूच लागतो. पण सायली मात्र तिथून निघून जाते.
सायली तिथून निघून गेल्यावर अर्जुन स्वतःशीच म्हणतो, नाही नाही, तुम्ही मिसेस सायली असं का म्हणताय? तुम्हाला निघण्याची इतकी घाई झाली आहे का? मी तुम्हाला इथून कधीच जाऊन देणार नाही आहे. सायली ही जाता जाता अर्जुनकडे वळून बघते आणि मनातच म्हणते, मला माहिती आहे मधुभाऊ सुटल्यावर हे तात्पुरतं नातं संपणार आहे. तुम्हाला त्याचं काहीच वाटणार नाही आहे सर. पण मला मात्र हे नातं कायमचं टिकवायचं आहे आणि तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगून टाकायचं आहे. इकडे प्रियाला नागराजचा फोन येतो. नागराज प्रियाला विचारतो, काही अपडेट आहे का? त्यावर प्रिया म्हणते, कसलं कपाळाचं अपडेट? कोणी सांगितलंच नाही तर काय अपडेट देऊ तुम्हाला? नागराज तिला म्हणतो, हे माझ्याशी अशा भाषेत बोलायचं नाही हां. तो अर्जुन तुझी कधीही वाट लावेल म्हणून तुझ्यावर मला लक्ष ठेवावं लागतं. तेव्हा ही प्रिया म्हणते, तुम्ही कधी माझ्यावर विश्वास ठेवणार आहात हो? आणि अर्जुन माझी नाही, मी त्याची वाट लावणार आहे. आता त्यांनी माझ्यासोबत हे प्रेमाचं नाटक केलं आहे ना, त्याची शिक्षा तर त्याला मिळणारच आहे. बघाच तुम्ही. आता ही पुढे काही बोलणार तेवढ्यात अर्जुन तिथे येतो. आता अर्जुनला पाहून प्रिया घाबरते आणि म्हणते, अरे बापरे, याने माझं बोलणं ऐकलं की काय? आता अर्जुन तिच्या जवळ येतो आणि तो बोलू लागतो, अगं तन्वी, मी ना तुला सॉरी बोलायला आलो होतो. अर्जुनचं हे बोलणं ऐकून आता लगेच ही प्रिया मनात विचार करते, अरे म्हणजे मी नागोबाजवळ बोलत होते, यांनी ऐकलेलं दिसत नाही आहे. नशीबच आहे माझं. आणि ती अर्जुनला म्हणते, अर्जुन सॉरी कशाबद्दल? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही आपण ते बोलत होतो तेव्हा सायलीमध्ये आले ना म्हणून. पण जाऊ दे, आज नको टेन्शन घेऊ तू. आज मी सायलीला अजिबात मध्ये येऊन देणार नाही आहे. आज फक्त तू आणि मी. जाऊ दे ग, त्या सायलीची ना मला इतकी कटकट झाली आहे ना, माझ्या डोक्याला काय सांगू मी तुला. नुसतं डोक्याला ताप दिले तिने माझ्या. अर्जुन पुढे काय बोलणार तितक्यात ही प्रिया त्याला मिठी मारते आणि ती अर्जुनला म्हणते, आता कसं छान वाटते मला. अर्जुनला एकदम अस्वस्थ वाटतं आणि तो त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ही प्रिया म्हणते, काय झालं रे अर्जुन तुला? असा मूड काय बदलतो रे तुझा सारखा सारखा? काल कसं तू माझ्याशी गप्पा मारलास, मला अँकलेट गिफ्ट केलंस आणि आता का माझ्यापासून दूर दूर जातोस रे अर्जुन? आता अर्जुन प्रियाला म्हणतो, अगं असं काय करतेस तन्वी, घरामध्ये सर्वजण आहेत ना. अगं इथे कोणी आलो तर? आता ही प्रिया म्हणते, काय रे अर्जुन, घरच्यांना कशाला घाबरायचं? ही लपवाछपी सोडून दे. आता सगळ्यांना सांगायची वेळ आली. नाही म्हणजे कशासाठी एवढी लपवालपजी करायची आणि कशासाठी एवढं सगळं घाबरायची गरज आहे? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही अगं मी घाबरत नाही, माझे सर्व वाट बघतायत ना तिकडे. आता अर्जुन कसा बसा तिच्या तावडीतून सुटतो आणि तो रूमच्या बाहेर जाण्यासाठी दरवाजाजवळ जातो. प्रिया मुद्दामच त्याला अडवण्यासाठी म्हणते, मला ना तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. अर्जुन आता थांबतो आणि तिला म्हणतो, बिचाऱ्या अर्जुनला वाटतं प्रिया काहीतरी खुनाबद्दल बोलेल आणि तो प्रियाला म्हणतो, काय सांगायचे तुला मला? प्रिया आता पुन्हा त्याच्या गळ्यात हात टाकते आणि ती म्हणते, अर्जुन ही गोष्ट ना इथे सांगण्यासारखी नाही आहे. अशी गोष्ट सांगण्यासाठी ना खूप प्रायव्हसी लागते, कारण या खोलीत अस्मिता कधी येऊ शकते. आता अर्जुन लगेच स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि तिचा हात बाजूला करून म्हणतो, हो हो बरोबर आहे तुझं. आणि आता प्रिया अर्जुनला म्हणते, उद्या ना मी तुला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, तेव्हा तू माझ्यासाठी स्पेशल वेळ काढायचा आहे. त्यामुळे उद्या तुझा दिवस स्पेशल होणार आहे अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो, एवढं काय सांगणार आहेस, आताच सांगून टाक ना. आता ही प्रिया म्हणते, नाही आज नाही उद्या. ती त्याला हात दाखवतच म्हणते, बाय अर्जुन. आता अर्जुन म्हणतो, बरं बरं ठीक आहे, उद्या नक्की सांग हा. अर्जुन जात असतो तेव्हा प्रिया मागून आवाज देते आणि त्याला फ्लाइंग किस देते. अर्जुन तिथून निघून गेल्यावर प्रिया स्वतःशीच बोलू लागते, अर्जुन तू माझ्याशी प्रेमाचं नाटक केलंस ना, त्याची शिक्षा भोगायला तयार राहा. हे प्रेमाचं नाटक तुला खूप महागात पडणार आहे अर्जुन. इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये आल्यावर विचार करू लागतो, काय बरं असेल स्पेशल गोष्ट जी तन्वीला मला सांगायची असेल आणि तीही एकांतामध्ये. अर्जुन विचार करतच असतो तेवढ्या तिथे सायली येते. सायलीला पाहून अर्जुन म्हणतो, बरं झालं तुम्ही आलात. अहो मी केव्हापासून तुमचीच वाट बघत होतो. तन्वी मला म्हणाली की ती मला उद्या काहीतरी स्पेशल सांगणार आहे. काय वाटतं तुम्हाला, काय सांगणार आहे ती मला? ती विलासच्या खुनाबद्दल काही बोलेल का? आता सायली म्हणते, अजिबात ती काही बोलणार नाहीये, ती फक्त ना बडबड करेल. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही नाही आपण काहीतरी पॉझिटिव्ह विचार करूया ना. त्यावर सायली म्हणते, अहो ती अशीच निरर्थक बडबड करणार आहे, मला नाही वाटत ती काही सांगेल. अर्जुन म्हणतो, नाही नाही आपण प्रयत्न करत राहूया ना. शेवटी सायली म्हणते, बरं मी काय करू सांगा मग. अर्जुन म्हणतो, जेव्हा ती काही सांगेल ना
तेव्हा ना तुम्ही कुठेतरी लपा आणि आमचं बोलणं ऐका. अर्जुन सायलीला विचारतो, तुम्ही मदत करणार आहात की नाही? तिच्याकडून खरं खरं काढणं हा आपल्या दोघांचा प्लॅन आहे की नाही? आणि ॲज अ आय विटनेस तुम्ही तिथे हजर राहावं असं मला वाटतंय. आणि अर्जुन सायलीला म्हणतो, प्लीज मिसेस सायली तुम्ही राहा ना हजर. सायली म्हणते, हो मी थांबेन तिथे. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की प्रिया स्वतःहून त्या खुनाबद्दल काहीच सांगणार नाहीये. पण ठीक आहे, मी तुमची मदत करायला तयार आहे. सकाळी सगळेजण किचनमध्ये नाश्ता करत असतात तेव्हा कल्पना सायलीला विचारते, प्रतिमाची तब्येत बरी आहे का आता? आणि प्रतिमाला नाश्ता दिला का? त्यावर सायली म्हणते, हो मी त्यांच्या रूममध्ये देऊन आले. पूर्णा आजी सायलीला विचारतात, तिचं डोकं दुखायचं थांबलं का गं? त्यावर सायली म्हणते, हो पूर्णा आजी बरं वाटतंय त्यांना आता. आता प्रिया दारातच उभी राहून विचार करत असते, या सगळ्यांना घरातून हाकललं पाहिजे, तेव्हाच माझा प्लॅन सक्सेसफुल होईल. आता ही प्रिया आतमध्ये येते आणि रविराजरावांना म्हणते, बाबा माझ्याकडे ना एक आयडिया आहे. तुम्ही म्हणाला होतात ना आईला नाटक बघायला खूप आवडतं, मी ना सगळ्यांसाठी नाटकांची तिकीटं काढलेत. आता रविराजराव म्हणतात, अगं हो गं तन्वी, म्हणजे तिला आवडतं नाटक, माझं लक्षातच आलं नाही गं हे. आता हे ऐकून कल्पनाताई म्हणतात, हो गं तन्वी, आम्हाला वाटलं तू प्रतिमासाठी काहीच करत नाहीस, पण काय शेवटी मुलगी ती मुलगीच. हां. आता ही प्रिया म्हणते, अहो कल्पना मामी, मला असं वाटतंय की आईला लवकरात लवकर सर्व आठवायला हवं, मग मी प्रयत्न करणारच ना. आणि प्रिया पूर्णाजीला विचारतात, आपण जाऊया ना? पूर्णाजी म्हणतात, हो का नाही, नक्की जाऊया. अर्जुन म्हणतो, मला नाही येता येणार हा ऑफिसच्या कामामुळे. त्यावर प्रिया म्हणते, काही हरकत नाही, आम्ही सगळे जाऊ ना नाटकाला. आता हा अर्जुन हळूच चैतन्याच्या कानामध्ये म्हणतो, काय चाललं असेल रे हिच्या डोक्यात? चैतन्य म्हणतो, मला पण नक्की कळत नाही हिच्या डोक्यामध्ये काय चाललं आहे ते. या दोघांची कुजबूज चालू असते आणि इकडे प्रिया मनात विचार करते, मला माहीत होतं अर्जुन येणार नाही, म्हणजे नाटकाला मी सर्वांना पाठवणार आणि घरी मी आणि फक्त अर्जुन असेल. आता मी अर्जुनला नाही त्याचं प्रेम व्यक्त करायला लावलं तर नावाची तन्वी नाही. सर्वजण नाटक बघायला तयार होऊन बाहेर येतात. सर्वजण तिथे उभे असताना प्रिया तिथे येते आणि प्रतिमाला म्हणते, आई नाटकाला जायची आयडिया माझी होती आई. मग आता हे सर्वजण नाटक बघण्यासाठी जात असतात तेव्हा अर्जुन सर्वांना बाय करत असतो. तेव्हा प्रिया मागे वळून अर्जुनला हिंट देण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्जुनला काही कळत नाही आणि तो सायलीला अडवतो आणि तिला म्हणतो, हिचं नेमकी काय चाललंय? ही काल मला म्हटली होती आणि आता नाटकाला जाते, हिच्या डोक्यात ना काहीतरी चाललंय. आता हे ऐकून सायली अर्जुनला म्हणते, तुमच्या वकिली डोक्यात ना काहीतरी नेहमी चालूच असतं, तिला कधी नव्हे तर तिच्या आईसाठी काहीतरी करावं वाटलं तर करू दे ना, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? अर्जुन म्हणतो, नाही मिसेस सायली, तिचा काहीतरी प्लॅन आहे, कन्फर्म असं वाटतंय की परत घरी येणार आहे. अर्जुन सायलीला म्हणतो, तिच्या डोक्यात ना काहीतरी शिस्त आहे मिसेस सायली, ती जाताना मला हिंट देऊन गेली. त्यावर सायली रागातच म्हणते, तुम्ही कशाला बघायचं तिच्याकडे? आणि ती त्याचं काही ऐकतच नसते. आणि अशा प्रकारे हा भाग इथे संपला आहे. शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.